नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत महिलांना 10,500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. पण काही महिलांच्या खात्यावरती हे पैसे जमा झालेले नाहीत. त्यांनी तर फॉर्म भरलेला आहे. मग त्या महिलांना त्यांचे पैसे कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत, हे कशाप्रकारे चेक करायचं आहे? कारण आपल्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या महिलांच्या माध्यमातून विचारण्यात जात आहे, की आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे. तो फॉर्म अप्रूव्हलसुद्धा आहे. पण आम्हाला अजूनही एकही रुपया या लाडकी बहीण योजनेचा मिळालेला नाही. तर मग तुमचा फॉर्म जर अप्रूव्हल असेल आणि तुमचे पैसे तुम्हाला जमा झालेत की नाही किंवा कोणत्या बँक अकाउंटमध्ये जमा झालेत, नाही जमा झाले तर त्याच्यामागचं कारण काय? संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी टार्गेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघूयात कशाप्रकारे तुम्हाला चेक करायचे तुमचे पैसे जमा झालेत की नाही. तर चला सुरू करूयात व्हिडिओ. तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ही वेबसाईट आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड हा लागणार आहे. इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आहे. नंतर खाली कॅप्चर टाकायचा आहे. तो कॅप्चर टाकल्याच्यानंतर लॉग इन नावाचं बटन आहे. त्या लॉग इन नावाच्या बटनवर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे केलेले अर्ज आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डॅशबोर्ड ओपन होईल. तर तुम्हाला इथे केलेले अर्ज याच्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जे काही अर्ज भरलेले असतील ते सर्व अर्ज येतील. इथे त्यांचं नाव हे तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर त्यांचा ॲप्लिकेशन ID, फोटो, ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्हल दाखवेल. त्याच्यानंतर संजय गांधी योजनेअंतर्गत तुम्हाला पैसे मिळतात का, इथे येस ऑर नो दाखवेल. त्याच्यानंतर इथे डोळ्याचा आयकॉन दाखवेल आणि त्याच्या बाजूलाच इथे एक पैशाचं एक सिम्बॉल असेल. त्या सिम्बॉल आणि डोळ्याचा आयकॉन हे दोन दिसतील. त्याच्यापैकी तुम्हाला जे पैशाचं सिम्बॉल आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे पैसे चेक करण्यासाठी. त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे येईल. ॲप्लिकेशन स्टेटस येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व काही बघायला मिळेल. ॲप्लिकेशन्स जे आहे ते सिरियल नंबर, तुम्हाला किती हप्ते मिळालेत, त्यांचं नाव, बेनिफिशरीचं नेम, बेनिफिशरीचं अकाउंट, बेनिफिशरीचं बँक, ट्रान्झॅक्शन कोणत्या तारखेला मिळालेत आणि किती मिळालेत का मिळाले नाहीत, ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, इथे बघू शकता यांचे सर्व काही जे पैसे त्यांनी मिळाले नव्हते, त्याच्यानंतर त्यांना किती तारखेला मिळाले, ते सर्व काही इथे दाखवण्यात येते. अशा प्रकारे तुम्ही तुमचे पैसे चेक करू शकता.